छान चवदार असं उन्हाळ्यासाठी आपण कलिंगडाचं सरबत तयार केलेलं आहे. तर इथे मी 4 किलोचा कलिंगड आणलेला आहे. तर स्वच्छ असं पाण्याने धुवून घेते, कारण मग आत्ताच्या काळात धूळ माती लागलेली असते. तर स्वच्छ मी धुवून घेतलं. तर इथे बघा, छान असं वजनदार कलिंगड आहे. तर जे वजनदार असतं ते चांगलं कलिंगड असतं, कारण बाजारात इंजेक्शन मारलेली किंवा केमिकलमध्ये बुडवून ठेवलेली सुद्धा कलिंगडं असतात, ते वजनाने हलकी असतात. तर हे वजनदार कलिंगड आणि एका बाजूला पिवळसर असं ओरिजिनल कलिंगड आपण आणलेलं आहे. तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी कलिंगड कापून घेतलं, अर्धं कापून घेणार आहे, जेणेकरून 2 ते 3 ग्लास भरेल एवढं मी ज्यूस करणार आहे. तर इथे कलिंगडाचे कापून घेतले. इथे छान असं लाल भडक कलिंगड आहे. आपण घरगुती असं घरच्या घरीच कलिंगडाचा ज्यूस तयार करणार आहोत, कारण जे बाजारात मिळतं ते आर्टिफिशियल कलर टाकलेले असतात आणि ताजे नसतात. तर आपण घरच्या घरी ताजा ज्यूस अगदी झटपट 4 ते 5 मिनटात तयार करू शकतो. तर इथे मी छान तुकडे करून घेतले कलिंगडाचे. छान असं लाल भडक कलिंगड आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी छान असे बारीक बारीक तुकडे केले. तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल. तर इथे मी कलिंगडाच्या बारीक तुकडे करून घेतले आणि इथे एक मिक्सरचं भांडं घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व तुकडे टाकून घेणार आहे, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेचच छान आपला ज्यूस तयार होतो. इथे छोटे छोटे तुकडे मी काचेच्या ग्लासामध्ये टाकण्यासाठी करून घेतले आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व तुकडे टाकून घेतले. इथे भरपूर प्रमाणात पुदिन्याची पानं टाकून घेतली. पुदिनासुद्धा खूप पोटाला थंडावा देण्यासाठी आणि छान असं गारवा देणारं आहे. इथे सेंदव मीठ मी अर्धा चमचा टाकून घेतला. भरपूर अशी पुदिन्याची पानं, त्याने छान चव येते. तर इथे मिक्सरला मी छानपैकी थोडंसं फिरवून घेतलं. तर लगेचच बघा, बघू शकता, लगेच ज्यूस तयार झालं. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि गाळणी घेतलेली आहे. तर गाळणीमध्ये न गाळतासुद्धा ज्यूस तसाच पिऊ शकता, कारण भरपूर प्रमाणात कलिंगडामध्ये फायबर असतात. तर आपण इथे गाळून घेणार आहोत. तर छानपैकी गाळणीमध्ये सर्व असं गाळून घ्यायचं आहे. तर इथे मी सर्व भांड्यामध्ये सरबत गाळून घेतलं आणि इथे 1 चमचा जिरं पावडर टाकून घेतली. मिरपूड 1 चिमूटभर टाकून घेतली आणि मीठ मी मिक्सरलाच टाकून दिलं होतं, सेंदव मीठ, त्याने छान चव येते. इथे लिंबू पिळून घेते, लिंबूने छान अशी चव येते. तर इथे बघू शकता तुम्ही, छानपैकी लिंबूचा रस मी टाकून घेतला. आपल्या कलिंगडाच्या रसाला छान असा वास आणि चवसुद्धा येते. तर इथे कलरसुद्धा छान आलेला आहे, कारण कलिंगड मोठं होतं. तर इथे छान चवदार झालेलं आहे. इथे मी 2 काचेची ग्लासं घेतलेली आहेत. तर काचेच्या ग्लासमध्ये मी कलिंगडाचे बारीक तुकडे करून घेतले होते, ते अगोदर टाकून घेते. छानपैकी आपल्याला ग्लासमध्ये छान असं दिसण्यासाठी. आणि आईस क्यूब टाकून घेतले, 3-4 तुकडे आईस क्यूबचे टाकून घेतले. आणि त्यानंतर लगेच मी जे सरबत केलेलं आहे, कलिंगडाचं सरबत, छान असा कलर आलेला आहे आणि जिरं पावडर टाकलेली आहे, मिरपूड टाकलेले आहे, लिंबूचं रस, छान अशी आपल्या सरबतला छान अशी चव येणार आहे. तर इथे मी दोन्ही काचेची ग्लासं भरून घेतली आणि सब्जा इथे वाटीमध्ये भिजत ठेवलेला आहे. सब्जा 2 चमचे टाकून घेते. इथे बघा, छान असं सब्जा छान दिसत आहे आणि सब्जासुद्धा पोटासाठी खूप थंडगार असा सब्जा
आणि शरीरासाठी खूप उपयोगी आहे. वेट लॉससाठी सुद्धा सब्जा लिंबू पाण्यामध्ये टाकून घेतात. तर इथे मी पुदिन्याचे पानं चांगले छान शोसाठी लावून ठेवले आणि इथे लिंबूची काप लावून घेतलं आणि या प्यायला छान अशी टेस्ट आलेली आहे. मी एक घोट पिऊन पाहिलं तर खूप सुंदर आपलं कलिंगडाचं ज्यूस तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं आपलं सरबत तयार झालेलं आहे. उन्हाळ्यासाठी थंडगार असं सरबत मी तयार केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.